आणि गेल्या काही दिवसांपासून मराठीच्या मुद्द्यावरनं मनसेनं आंदोलन सुरू केलंय। या मुद्द्यावरनं मनसेनं मराठी न बोलणाऱ्यांना जोरदार आंदोलन करत धडाही शिकवला। एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरनं मनसे आक्रमक झालेली असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानं मराठी न येणाऱ्यांसाठी मराठी की पाठशाला हा उपक्रम हाती घेतलाय। त्यामुळे एकूणच मराठीच्या मुद्द्यावरनं दोनही ठाकरेंचे पक्ष आमने सामने आल्याचं दिसतंय। एक भाऊ धडा शिकवणार तर दुसरा देणार मराठीचे धडे। मराठी विरुद्ध ठाकरे विरुद्ध ठाकरे। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ। कानफट इथंच बसणार। तयारीला लगा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। राज्यातील बँकांसह खासगी कार्यालयात मराठीचा वापर होतो की नाही याची पडताळणी करण्याचे राज ठाकरेंनी आदेश दिल्यावरती मनसैनिक कामाला लागले आणि बँकात खळखट्याक सुरू झाला। एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरनं मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं उत्तर भारतीयांना मराठीचे धडे देण्यासाठी आता मराठी की पाठशाला हा उपक्रम हाती घेतला जाईल। 13 एप्रिलला दुपारी 4 ते संध्याकाळी 7 कांदिवली परिसरात उत्तर भारतीयांसाठी मराठीची पाठशाळा भरवली जाणार आहे आणि याचे पोस्टर्सही लावले गेले। आमची एक संकल्पना आहे की ज्यांना मराठी येत नाही आणि महाराष्ट्रामध्ये राहतात आणि मराठी शिकण्याचे ते इच्छुक आहे त्यांना आम्ही प्लॅटफॉर्म देणार आहोत। तर त्यांची सुरुवात 13 एप्रिलला कांदिवलीच्या निर्मला हॉलमध्ये संध्याकाळी 5-6 वाजता श्री आदित्य ठाकरे साहेबांच्या हस्तातून एक उद्घाटन सारखा एक सुरू करणार आहेत आम्ही। बाळासाहेब ठाकरे माननीय शिवसेना प्रमुखांचं म्हणणं होतं, बाळासाहेब ठाकरेंनी कोणाला इथून चालतं व्हा सांगितलं नाही, पण तुम्हाला मराठी शिकावं लागेल, मराठी बोलावं लागेल, ही बाळासाहेबांची भूमिका। आणि जर कोणी मराठी शिकत असेल आणि मराठी शिकवण्याची जबाबदारी कोणावर आली असेल तर त्याच्यामध्ये काय चुकीचं असं मला वाटत नाही। एकीकडे मराठीचा मुद्दा तापलेला असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडेंना अज्ञात व्यक्तींकडून धमकी मिळाली आणि याची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। शिवी कशाला देत आहे? तू शिवी दिलीस ना पहिले मला। तू दिली तुला ना महाराज कधी ते जाऊ दे, तुझी अवकात नाही तेवढी। तुझी अवकात आहे का रे भैया? हा भैया कोणाला म्हणतो ना। चल तुला पत्ता दे, उद्या येतो, तुझ्या हिम्मत असेल तर उभा राहा आणि तिथे। हा तिकडेच येतो ना मी, कशाला तुला माझ्या घरी येतोस। चल बघू येतो हिम्मत किती येते। जा रे भैया चला। भैया तिच्या आईला एक सीट आणून निवडून आणून दाखव। मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी धमकी संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे। पुन्हा एकदा त्यांनी फोन केला तेव्हा मी त्याला मी आता कॉल रेकॉर्ड करतोय आणि कॉल रेकॉर्ड केला आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला घरी येऊन मारू, तुम्हाला हे करू, हे असल्या धमक्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना घाबरत नाही, संदीप देशपांडे घाबरत नाही। माझ्यावर हल्ला सुद्धा झाला तरी मी घाबरलो नाही, तर आतल्या फालतू लोकांच्या धमकीला मी घाबरणार नाही। मनसेच्या मराठी आग्रहाबाबतच्या आंदोलनाविरोधात मुंबईतील उत्तर भारतीय विकास सेनेनं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। या याचिकेवरनं बोलताना संदीप देशपांडेंनी भाजपचं प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केलेला। संदीप देशपांडेंचा हा आरोप भाजपनं फेटाळलेला असला तरी देशपांडेंच्या आरोपाला हवा देण्याचं काम शरद पवारांच्या एनसीपीनं सुद्धा केलंय। माझी राज ठाकरे साहेबांना विनंती आहे की यामागे कुठली महाशक्ती तर नाही ना, ह्याची त्यांनी नक्की चौकशी करावी। कारण मराठी पक्ष फोडणारे आपण आधी पण बघितले आहेत आणि तसंच काहीतरी आपल्या पक्षाच्या बाबतीमध्ये होतंय का हे देखील एकदा तपासून नक्की बघावं। पक्षाच्या स्थापनेपासूनच मनसेनं मराठीच्या मुद्द्यावरनं आक्रमक भूमिका घेतली तर उद्धव ठाकरेंनी मी मुंबईकर हे अभियान राबवलं। एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरनं ठाकरेंपैकी एक बंधू मराठी न बोलणाऱ्यांना धडा शिकवतात तर दुसरे बंधू मराठीचे धडे देतात। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू आमने सामने येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।